रामकृष्ण हरी फ्रेंड्स, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर मी आता थालीपीठ बनवते माझ्या नाश्त्यासाठी। त्र्यंबकला सकाळी दिलं आणि आता माझं सर्व काय आवरलं, पूजा वगैरे, म्हटलं आता नाश्ता करून घेऊया। तुम्ही करता का थालीपीठ? तुमच्याकडे तुम्हाला आवडतं का खायला? मला तर खूप आवडतं। आता मी बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स केलं, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ वगैरे टाकून मस्त पीठ मळून घेतलं आणि आता थालीपीठ करते। तुम्ही कोणत्या पिठाचं थालीपीठ बनवता सांगा मला नक्की कमेंट मध्ये। मस्त गरमागरम थालीपीठ खायला या सर्वजण। मस्त क्रिस्पी असं थालीपीठ। या थालीपीठ खायला। आता आले आहे मी मार्केटमध्ये थोडंसं शॉपिंग करण्यासाठी। मकर संक्रांत आहे ना, मग त्याची तयारी करायला नको। फ्रेंड्स, मी बनवली आता ही भोगीची मस्त मिक्स भाजी, तीळ वगैरे टाकून आणि ह्या तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी। तर इथे आलेत आमचे अहो, थकून भागून बसलेत। मग जेवायचं की नाही? चला मग घ्या फ्रेश होऊन। काय प्रकार आहे त्र्यंबक? काय प्रकार आहे? अरे मी असं बोललो एवढा वेळचा असा हे बोलायला लागले, बघ कसा पडलाय म्हणून हे गेलं तर मम्मी येईल कॅमेरा घेऊन करूया आपण आपली ऍक्टिंग सुरू। काय पण तेव्हा बघायला भेटतो मला। चल चल पाणी घे, जेवायचे। बघूया जेवायला या मंडळी। आमच्याकडे असं मोबाईल घेऊन मांडीवर घेऊन बाळासारखं जेवण चालतं। तुमच्याकडे पण असंच चालतं का? सगळ्यांच्या घरात चालतं असं काही नाही। जेवताना जेवणच घेतलं पाहिजे। अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, यांना समजत नाही। सगळे पुरुष सारखे, मोबाईल त्याच्याकडून सुटत नाही। तू असा होऊ नकोस रे, कळलं का? तुझ्याशी बोलते मी। भाकर पाहिजे तुम्हाला आणखी? कोड्याचं उत्तर सांगताय का? उन्हात असताना मी येतो, सावलीत असताना मी जातो आणि वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो। ओळखा पाहू कोण? सावट थोडी। उन्हात असताना सावट येतं आपले। हा, सावलीत असताना जातो आणि वाऱ्याचा स्पर्श नको वाटतो सावलीला। उन्हात असताना मी येतो, सावलीत असताना मी जातो, वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो। तुला येतं का त्र्यंबक शेठ? उन्हात असताना मी येतो। सूर्यप्रकाश नाही, सूर्यप्रकाश नाही, सूर्यप्रकाशात तू येतो, सावलीत असताना जातो, वाऱ्याचा स्पर्श नकोसा वाटतो। वाऱ्याचा स्पर्श नकोसा वाटतो।
कोणाला थंडी वाजत असेल तर तो सूर्यप्रकाशात येतो, हा ना? उत्तर ते नाहीये. सांगा बाबा सांगा. तसं घाम उन्हामध्ये येतो, सावलीत जातो, आणि आपण खूप घाम आला असेल आणि वारा आला तर आपल्याला थंडी वाजते. मग वाराचा प्रश्न नको. मग स्पर्श नको वाटतो ना, थंडी वाजते ना. हारले. वाराचा काय संबंध आहे का बाळा? नाही बाबा. हा? तुम्ही कधी लहानपणी कोडे खेळलेच नाही ना, पझल ह्याचं उत्तर हेच आहे की माणसाचं सावट, नाही. उन्हात माणसाचं सावट पडतं, बरोबर? सावली आली की माणसाचं सावट निघून जातं. पण वाऱ्याचा स्पर्शचं काय त्याच्यामध्ये ह्याला तर वाऱ्याच्या प्रश्नाचा काय संबंध आहे? आहे ना, स्पर्श घामाला. झाल्यावर घाम हे होतो ना, थंडी वाजते. बघा तुम्ही. मग ते घामाने थंडीचा संबंध काय येतोय? असू दे. तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला. आहे का रे? बरं, उत्तर तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही काही बोलता. तर फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढं. माझा नवरा एकदम चिडखोर आहे आणि काय आहे, ठिसूळ आहे. ठिसूळचा अर्थ नक्की शोधून सांगा मला. त्यांना माहित नव्हता. भांडल्यावर मला नेहमी म्हणायचे मी ठिसूळ आहे. जेव्हापासून त्यांना ठिसूळचा अर्थ सांगितलाय, ठिसूळ शब्द बोलायला विसरून गेले. तर आजसाठी एवढंच. शुभरात्री, चांगली स्वप्न बघा.